भालेखुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेविका अरुणा किरण दाभणे आणि सागर भोईर यांनी दीपक फर्टिलायझर कंपनीकडे पाठपुरावा केला असून कंपनीने 42 लाखांचा निधी मंजूर केला आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करून सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले। शाळेसाठी मदत करणाऱ्या दीपक फर्टिलायझर कंपनीचे तसेच पाठपुरावा करणाऱ्या अरुणा दाभणे आणि सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले। मी दीपक फर्टिलायझर कंपनीचा मनापासून आभार व्यक्त करतो की या प्रकल्पासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊ केला। या परिसरातील या गावच्या नगरसेविका सौ अरुणा किरण दाभणे आणि सागर यांनी यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोड दिली आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन होऊ शकलेलं आहे। मी या निमित्तानं या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो। ग्रामस्थांना या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या मुलांना इथं शिकवता यावं यासाठी दर्जेदार अशा पद्धतीच्या वर्गखोल्या बांधल्या जातील, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण मिळून पाठपुरावा करू। आज हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी म्हणून अरुणा दाभणेजी आणि सगळ्या सहकार्यांनी प्रयत्न केला, ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली, या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन। या पनवेल आणि परिसरामध्ये प्रत्येक गावामधल्या सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना, आमच्या महिला भगिनी आहेत, या प्रत्येकासाठी केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, पण मला आनंद आहे की दीपक फर्टिलायझर सारखी कंपनी पुढे येते आणि मग तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम राबवते, आपल्या आरोग्याची काळजी घेते आहे। तर यातून आपली सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। या शाळेचे जे विद्यार्थी आहेत, मगाशी सरांनी भाषण केलं, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या। या शाळा महापालिकेत याव्या, स्टाफ सुद्धा महापालिकेत सहभागी व्हावा, या सगळ्यातून या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे। त्यांनी उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्पर्धेला तोंड द्यायला सज्ज झालं पाहिजे, ही सगळ्यात शेवटची आपली या सगळ्या पाठीमागची तळमळ आहे आणि मला असं वाटतं की त्या दिशेनं आपण एकत्रितरित्या काम करू शकू। आपल्या या परिसराचा आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी आहे की आपल्या सर्व मंचावरच्या सहकार्यांना सोबत घेऊन या दिशेनं आपण काम करू। उद्याच्या कालावधीमध्ये हा आपला परिसर हा जसा उद्योगासाठी गजबजलाय, तो लोकवस्तीने गजबजलेला आहे, तसाच शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो पुढारलेला असेल, तर त्यातून आमच्या विद्यार्थ्यांच्या या गगनभरारीला कोणीही अडवू शकणार नाही, रोखू शकणार नाही। त्यासाठी आपण सगळे मिळून एकत्रित्या काम करत राहूया, इतकंच या निमित्तानं सांगतो। पुन्हा एकदा दीपक फर्टिलायझरचं आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते तुम्हा दोघांचं कौतुक करतो आणि एकच सांगतो की जे आपल्यासाठी करतात ना, त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, हे एकमेव वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि इथे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।